हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर अस्सल पारंपरिक चवीची झटपट बनणारी आणि तितकीच चविष्ट अशी कारळ्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही चटणी जी आहे तर ती तुम्ही भाकरी, चपाती किंवा गरमागरम भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही चटणी बनवताना आपण कारळ्याचा कडवटपणा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा ऍडजस्ट करणार आहोत. कारळ्याची चटणी कडवट होऊ नये याकरता काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर अशी ही झटपट कारळ्याची चटणी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी एका लहान वाटीनं 1 वाटी होतील इतके कारळे जे आहेत ते घेतलेले आहेत. कारळे आपल्याला स्वच्छ निवडून असे घ्यायचे आहेत. काही वेळेस त्याच्यामध्ये मातीचे कण देखील असण्याची शक्यता असते. खडे असू शकतात, मातीचे कण असू शकतात, त्यामुळे आपण कारळं व्यवस्थित असं निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर हे कारळं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता आपल्याला कारळं भाजायला घ्यायचं आहे. कारळं भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून आपण कारळं भाजणार आहोत. गॅसची फ्लेम मंद ठेवल्यामुळं कारळं जे आहे ते आपलं आतपर्यंत व्यवस्थित असं भाजलं जाईल आणि त्याचबरोबर कारळ्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी म्हणून मदत होईल. 2 ते 3 मिनिटासाठी कारळं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर त्यातून तुम्हाला थोडाफार धूर असा यायला लागलेला दिसून येईल. म्हणजेच आपलं कारळं भाजायला व्यवस्थित अशी सुरुवात झालेली आहे. 2 ते 3 मिनिटानंतर मी त्याच्यामध्ये तीळ ऍड करणार आहे. 2 टेबलस्पून होईल इतके तीळ आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत. तीळ देखील या कारळ्याबरोबर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ उडायला लागले की आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि हे तीळ आणि कारळे एका प्लेटमध्ये आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. कारळं आणि तीळ खूप देखील आपल्याला भाजायचं नाहीये. खूप देखील भाजलं तर ते काय होईल, करपलं जाईल. म्हणून आपण अगदी 5 मिनिटामध्ये म्हणजे आपलं तीळ आणि कारळे जे आहेत ते भाजून होतील. आता हे जे आहे ते आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतोय, म्हणजे ते चांगले व्यवस्थित असे गार होतील. भाजून घेतलेले कारळे आणि तीळ हे 5च मिनिटात गार झालेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळे आणि तीळ ऍड करायचे आहेत आणि ते आपल्याला बारीक असे करून घ्यायचे आहेत. कारळ्याची चटणी करताना आपल्याला अगदी ती पावडर फॉर्म मध्ये सुद्धा करायची नाहीये. थोडीशी वरवरीत ठेवायची म्हणजे चटणी खाण्याची मजा येते. बारीक केलेले कारळे आणि तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कारळे आणि तीळ बारीक करून झाल्यानंतर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे. आपण ज्या वाटीनं कारळे घेतले होते त्याच वाटीनं अर्धी वाटी होईल इतका भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेला आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण ऍड करायचा आहे. एक 8 ते 10 पाकळी होईल इतका लसूण घेतलेला आहे, तो आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करूया. लसूण ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालताना कोथिंबीरीचं प्रमाण खूप ठेवायचं नाही. अगदी किंचित अशी कोथिंबीर जी आहे ती आपण याच्यामध्ये ऍड करूया. त्यामुळं चवीमध्ये अतिशय भर पडणार आहे. हे सगळे आयटम जे आहेत ते मी मिक्सरवर थोडेसे वरवरीत असे बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण जे काही तीळ आणि कारळे बारीक करून ठेवले होते तर ते पुन्हा एकदा या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या मिश्रणासोबत ऍड करूयात. बारीक केलेले तीळ आणि कारळे ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे ऍड करायचे आहेत. अर्धा 1 टेबलस्पून होईल इतके जिरे मी यामध्ये ऍड करणार आहे. जिरे ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर त्याचबरोबर मीठ ऍड करायचं आहे. साखर ऍड केल्यामुळं चटणीला थोडासा गोडवा असा येणार आहे. या ठिकाणी मी अर्धा 1 टेबलस्पून होईल इतकी साखर याच्यामध्ये ऍड केलेली आहे. साखर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला मीठ ऍड करायचं आहे. सुरुवातीला मीठ ऍड करताना थोडंसं कमी ठेवायचं, नंतर टेस्ट करून आवश्यक असेल तर आपण मिठाचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकतो. मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. मी यामध्ये अर्धा 1 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे. तुम्हाला जसा तिखटपणा हवा असेल तसं तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण जे आहे ते ठरवू शकता. सुरुवातीला थोडीशी कमी घालायची. जर तुम्हाला तिखटपणा आणखी हवा असेल तर तुम्ही ते नंतर ऍड केली तरी देखील चालेल. आणि हे सगळं झाल्यानंतर मी
हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपली कारळ्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. ही चटणी 10 ते 15 दिवस अगदी व्यवस्थित अशी टिकते. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भात यापैकी कशाबरोबर देखील ती सर्व करू शकता. तर ही होती आपली आजची कारळ्याची चटणी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.